नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 29 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच जागतिक डिझाईन दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 27। स्पष्टीकरण: जागतिक डिझाईन दिन दरवर्षी एप्रिल 27 रोजी साजरा केला जातो। हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनाला आकार देण्यात डिझाईनच्या भूमिकेवर प्रकाश टाकतो। आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनपासून ते आपण ज्या शहरांमध्ये राहतो तिथपर्यंत डिझाईन आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर प्रभाव टाकते। हा दिवस आंतरराष्ट्रीय डिझाईन दिन म्हणूनही ओळखला जातो। हा प्रसंग सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता आणि वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी तसेच जागतिक स्तरावर जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी डिझाईनच्या वापराला प्रोत्साहन देतो। प्रश्न 2, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आंध्र प्रदेश। स्पष्टीकरण: आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पहिल्या मशरूम मिशनची घोषणा केली आहे। या घोषणेचे नेतृत्व मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केले असून या उपक्रमाचा उद्देश राज्याला भारताचा सर्वात मोठा मशरूम उत्पादक बनवणे हा आहे। आंध्र प्रदेश राज्याची माहिती: राजधानी अमरावती, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, राज्यपाल जे अब्दुल नझीर। आता पाहू आंध्र प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। इस्रोने श्रीहरिकोटा येथे दुसरी गगनयान एअर ड्रॉप चाचणी आयोजित केली। आंध्र प्रदेश सरकारने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली। भारताचा पहिला क्वांटम कॉम्प्युटर अमरावती येथे लॉन्च केला जाईल। वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र मिळवणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे। दिव्यांग शक्ती योजना आंध्र प्रदेशात सुरू करण्यात आली। ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित एक मध्ययुगीन तेलुगू शिलालेख आंध्र प्रदेशात सापडला। जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाईम शिपबिल्डिंग अँड सिस्टम्स सेंटर आंध्र प्रदेशात स्थापन करण्यात आले। आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। प्रश्न 3, अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षांसाठी स्थगित करण्याबाबतचे विधेयक सादर झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमेरिका। स्पष्टीकरण: अमेरिकेत अलीकडेच रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांच्या एका गटाने अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षांसाठी स्थगित करण्याबाबतचे विधेयक सादर केले आहे। रिपब्लिकन खासदारांचा असा युक्तिवाद आहे की या कार्यक्रमाचा दुरुपयोग करून अमेरिकन कामगारांच्या जागी स्वस्त दरात परदेशी कर्मचारी आणले जात आहेत। ॲरिझोनाचे खासदार एली क्रेन यांनी H-1B व्हिसा अब्यूज ॲक्ट ऑफ 2026 सादर केला, ज्याला इतर 7 रिपब्लिकन खासदारांनीही पाठिंबा दिला आहे। आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन DC मध्ये आर्क डी ट्रम्प स्मारकाच्या योजनेचे अनावरण केले। अमेरिकेतील सिएटल येथे स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। चंद्राच्या जवळ पाठवण्यात आलेल्या आर्टेमिस 2 नावाच्या मानवरहित मोहिमेचे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने लॉन्चिंग केले। अमेरिकेच्या येलोस्टोन नॅशनल पार्कमधील जगातील सर्वात मोठ्या ॲसिडिक गिझर एचिनसमध्ये स्फोट झाला। अमेरिकेतील मॉन्टाना येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। इराणविरुद्ध ऑपरेशन एपेक फ्युरी अमेरिकेने सुरू केले। अमेरिकन लष्कराने पहिल्यांदाच न्यूक्लियर मायक्रो रिएक्टर विमानाने नेले। प्रश्न 4, अलीकडेच दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, संजय जमुआर। स्पष्टीकरण: संजय जमुआर यांची दिल्ली मेट्रो इंटरनॅशनल लिमिटेडचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ही दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनची एक नवीन शाखा आहे। दिल्लीबाहेर आणि परदेशात मेट्रो प्रकल्प आणि त्यांच्या संचालनाचा विस्तार करणे हा याचा मुख्य उद्देश आहे। DMILची स्थापना सरकारच्या सहकार्याने DMRCने केली आहे। भारत आणि परदेशातील मेट्रो प्रकल्पांसोबतच त्यांचे संचालन आणि देखभालीचे काम करणे हे याचे मुख्य ध्येय आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली। बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली। रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्सने परमिंदर सिंह यांची आपले CEO म्हणून नियुक्ती केली। डाबरने हरजीत एस भल्ला यांची भारताच्या व्यवसायाचे CEO म्हणून नियुक्ती केली। नीतू समरा यांची नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अंतरिम CEO पदी नियुक्ती करण्यात आली।
श्रीकांत वेलामाकन्नी यांची नास्कॉमचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना अमेरिकेचा हॉल ऑफ फेम सन्मान प्रदान करण्यात आला. प्रश्न 5. अलीकडेच जाहीर झालेल्या द टाइम्स हायर एज्युकेशनची आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणती युनिव्हर्सिटी अव्वल स्थानी राहिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. सिंगुआ युनिव्हर्सिटी. स्पष्टीकरण. टाइम्स हायर एज्युकेशनच्या आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये सर्वाधिक विद्यापीठे भारतीय आहेत. रँकिंगमध्ये समाविष्ट असलेल्या एकूण 929 विद्यापीठांपैकी 128 भारतीय आहेत, जी संख्यात्मकदृष्ट्या सर्वाधिक आहेत. तथापि टॉप 10च्या यादीत चीनची 5 विद्यापीठे आहेत, तर भारताचे एकही विद्यापीठ टॉप 40 मध्ये स्थान मिळवू शकलेले नाही. अव्वल स्थानीत सिंगुआ युनिव्हर्सिटी राहिली आहे. प्रश्न 6. अलीकडेच नवजात बालकांसाठी पहिल्यांदाच मलेरियाच्या खास औषधाला कोणी मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. जागतिक आरोग्य संघटनेने. स्पष्टीकरण. जागतिक आरोग्य संघटनेने बालकांमधील मलेरियाची प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 24 एप्रिल 2026 रोजी मलेरियाच्या पहिल्या अशा औषधाला मंजुरी देण्यात आली आहे, जे विशेषतः अर्भकांसाठी तयार करण्यात आले आहे. आतापर्यंत अर्भकांवर प्रौढांसाठी उपलब्ध असलेल्या औषधांनी उपचार केले जात होते. यामुळे नवजात बालकांमध्ये डोसच्या प्रमाणात चूक होण्याची आणि जोखीम वाढण्याची भीती असायची. जागतिक आरोग्य संघटनाबद्दल माहिती. स्थापना 7 एप्रिल 1948. मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस. प्रश्न 7. अलीकडेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोठे आदित्य या बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बेंगळुरू. स्पष्टीकरण. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिल 2026 मध्ये बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या आवारात स्वदेशी हाय स्पीड बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्प आदित्यचे उद्घाटन केले. उद्देश भारताची पहिली स्वदेशी हाय स्पीड बुलेट ट्रेन B28 तयार करणे आहे, जी 280 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते. प्रश्न 8. अलीकडेच कोणाला ऑस्कर्स ऑफ सायन्सने सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. डॉक्टर अतनु नाथ. स्पष्टीकरण. आसामचे प्राध्यापक डॉक्टर अतनु नाथ यांना ब्रेकथ्रू प्राइज इन फंडामेंटल फिजिक्स अवॉर्ड 2026 मिळाला, जो ऑस्कर्स ऑफ सायन्स या नावाने ओळखला जातो. डॉक्टर अतनु नाथ यांना हा पुरस्कार म्युऑन G2 कणाच्या मॅग्नेटिक मुव्हमेंटवरील प्रयोगासाठी मिळाला आहे. यामध्ये त्यांना 3 दशलक्ष म्हणजेच $30 लाख बक्षीस रक्कम मिळाली आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला. डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित प्राध्यापक MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 प्राप्त झाला. हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सयानी गुप्ता हिला सन्मानित करण्यात आले. प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 साठी कैलास सत्यार्थी यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न 9. अलीकडेच भारताचा पहिला एनोड मटेरियल प्लांट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. पश्चिम बंगाल. स्पष्टीकरण. हिमाद्री स्पेशालिटी केमिकलने पश्चिम बंगालमधील महिस्तिक्री हुबळी येथे भारताचा पहिला व्यावसायिक एनोड मटेरियल प्लांट स्थापन केला आहे. हा प्लांट लिथियम आयन बॅटरीसाठी एनोड सामग्रीचे उत्पादन करेल, ज्याचा वापर इलेक्ट्रिक वाहनांमध्ये केला जातो. पश्चिम बंगाल राज्याची माहिती. राजधानी कोलकाता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. राज्यपाल RN रवी. आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी. पश्चिम बंगाल सरकारने द्वारे चिकित्सा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. ब्युटीज बरगाभिमे नावाच्या नवीन भारतीय ओहोटी माशाचा शोध पश्चिम बंगालमध्ये लागला. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. बांगलार युवा साथी योजना पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्ती झाली. पश्चिम बंगालमधील मरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने आपल्या 100 दिवसांच्या रोजगार योजनेचे नाव बदलून महात्माश्री केले आहे. प्रश्न 10. अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. फ्रान्स. स्पष्टीकरण. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केले आहे की ते 2027 मध्ये आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेतील.
सायप्रसच्या दौऱ्यात मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले की पद सोडल्यानंतर सार्वजनिक जीवनात राहण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये जन्माच्या तुलनेत मृत्यूदर अधिक नोंदवला गेला. इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या सफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. फ्रान्सने पॅलेस्टाईनला राज्य म्हणून मान्यता दिली. प्रश्न 11. अलीकडेच कोणत्या देशाच्या सेबेस्टियन सावे याने 2 तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करून जागतिक विक्रम केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. केनिया. स्पष्टीकरण. केनियाच्या सेबेस्टियन सावे याने लंडन मॅरेथॉनमध्ये इतिहास रचला. सावे हा जगातील पहिला धावपटू ठरला आहे ज्याने अधिकृत शर्यतीच्या परिस्थितीत 2 तासांचा अडथळा पार केला. त्याने 1 तास 59 मिनिटे आणि 30 सेकंद या वेळेत मॅरेथॉन पूर्ण करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. केनिया देशाची माहिती. राजधानी नैरोबी. चलन केनियन शिलिंग. राष्ट्राध्यक्ष विलियम रुटो. प्रश्न 12. अलीकडेच कोणाला AI आधारित संरक्षण ॲपसाठी WWF द्वारे सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नलीम युसुफ. स्पष्टीकरण. वनस्पतीशास्त्रज्ञ नलीम युसुफ यांना वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. हा सन्मान त्यांनी विकसित केलेल्या AI आधारित मोबाईल ॲप्लिकेशनसाठी देण्यात आला आहे जे केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी डिझाईन केलेले आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच RBIने कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयात सुरू करण्यात आली. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला. उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद येथे लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्रकल्प उघडला. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार चीन ठरला आहे. IIT मद्रासने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतातील आपले पहिले AI स्किल सेंटर चंदीगड युनिव्हर्सिटीमध्ये सुरू केले. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सिक्कीम सुंदरी लॉन्च केले. न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. पारंपरिक होरी महोत्सव आसाममध्ये साजरा करण्यात आला. बांगलादेशात दिनेश त्रिवेदी यांची भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. तुर्कीने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्यासाठी नवीन कायदा मंजूर केला. जपानने प्राणघातक शस्त्रांच्या निर्यातीवरील बंदी उठवली. जॉन टर्नस यांची एप्पलचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लद्दाखमध्ये स्थापन होईल. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलाव रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर अरोन्य घोष ठरला आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.